तुमच्या भाषणामध्ये करता. अनेक प्रकारची इतिहास संशोधक आपली मतं मांडतात आणि मतं मांडत असताना आज आधुनिक कालखंडामध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी अनेक प्रकारची कागदपत्र निर्माण झालेली आहेत. जर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना वाघमारे सर या ठिकाणी आहेत, त्यांना माहित आहे जर या देशाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वासी बेंद्रे आणि कमल गोखले यांनी जर इतिहास लेखन केलं नसतं तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काय आहे हे आपल्याला आज तागायत माहीत झालं नसतं. ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्याची 40 वर्ष घालवली वासी बेंद्रेंनी, आणि वासी बेंद्रेंनी भारतात आणि जगातील अनेक प्रकारच्या संशोधन त्या ठिकाणच्या मंडळाला भेटी दिल्या गेल्या आणि 40 वर्ष तपश्चर्या करून संभाजी महाराजांचा वास्तविक इतिहास त्या ठिकाणी प्रस्थापित केला. आणि त्याच्या आधारावर कमल गोखले असेल, शिवजी असेल किंवा आजकालचे आता कोल्हापूरचे जयसिंगराव पवार असेल की ज्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचा छत्रपती संभाजी महाराजांनी स्मारक ग्रंथ निर्माण केला की ज्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी विचार मांडू शकता. जो छत्रपती संभाजी राजे होते ते संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व घडत असताना ज्या छत्रपती शिवरायांनी त्यांना कशा प्रकारची वागणूक दिली, त्या छत्रपती संभाजी महाराजांना घडवत असताना राजमाता जिजाऊंनी कशा प्रकारची भूमिका या ठिकाणी पार केलेली आहे का मधल्याच कालखंडामध्ये संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी सांगत असताना स्पेसिफिक जी मल्हारराव चिटणीसांची बखर आहे तर ह्या बखरीमध्ये विविध प्रकारची मतं मांडली गेली आणि तीच मतं तुमच्यावर बिंबवली गेली. ही कुठेतरी मांडणी नव्याने झाली पाहिजे, नवप्रवाह निर्माण झाला पाहिजे, हे अध्यासनाचं काम आहे. आणि ते करण्यासाठी हा विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होणं अपेक्षित आहे. या हेतूने या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा आयोजन केलेले आहे. ही वक्तृत्व स्पर्धा घेत असताना हे आम्ही प्रामुख्याने 4 विषय या ठिकाणी दिले गेलेले आहेत. एक, छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज हा एक विषय दिलेला आहे. दुसरा, छत्रपती संभाजी महाराज आणि युरोपियन संबंध, मग ते पोर्तुगाल असेल, डच असेल, सिद्धी असेल, इंग्रज असेल, त्यांच्यावर कशा प्रकारचे संबंध त्यांचे होते हा दुसरा मुद्दा दिलेला आहे. तिसरा, छत्रपती संभाजी महाराज आणि साहित्यिक, ज्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली हे आपण सांगतो, पण माझ्या राजाने वयाच्या 14व्या वर्षी राजनीती आणि अध्यात्मावर बुद्धभूषण सारखा ग्रंथ लिहिला हे सांगितलं जात नाही. किंवा 7 शतक असेल, नायिका भेद असेल, नखशिकांत असेल, अशा साहित्याची मांडणी केली. आपण सांगतो कर्तव्याचा इतिहास सांगतो, युद्धाचा इतिहास सांगतो, हा सांगत असताना साहित्याचा सुद्धा इतिहास सांगितला गेला पाहिजे की ज्याच्यामध्ये आरोग्याविषयी सुद्धा मांडणी केलेली आहे. खूप सुंदर अशा प्रकारचा संघर्षाची मांडणी केलेली आहे. हे आपण सांगितलं पाहिजे. जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत समाजाला कळणार नाही. हे कळण्याचं काम हे अध्यसन केंद्र या ठिकाणी करणार आहे. आपण आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी भूमिका एका एकट्याची नाही तर सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेणं आवश्यक आहे आणि सहभाग घेतल्यानंतर संभाजी महाराजांचं चरित्र हे लोकांपर्यंत पोहोचलं जाईल. या हेतूनं हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी सहभाग घेतला. आता सध्या परीक्षेचा कालखंड आहे त्याच्यामुळे प्रतिसाद कमी असेल, पण निश्चितपणे जुलै-ऑगस्ट मध्ये आम्ही एक मोठा परिसंवाद घेणार आहोत, नॅशनल कॉन्फरन्स घेणार आहोत आणि अनेक लोकांचा सहभाग त्या ठिकाणी घेण्याचा मानस आमचा. आम्ही या ठिकाणी सचिन सरांनी आणि कुलगुरू साहेबांनी या अध्यसन केंद्रासाठी 30 लाखाची तरतूद केली की वर्षाला 30 लाख रुपये वेगळ्या कार्यक्रमासाठी खर्च केले जावे आणि खर्च करत असताना ते चांगल्या दृष्टिकोन व्हावे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असावा, एक वेगळ्या प्रकारची कार्यशाळा असावी, नॅशनल कॉन्फरन्स असावी किंवा एखादा प्रोग्राम करत असताना IT क्षेत्रामध्ये आपण म्हणतो की अभ्यासक्रमामध्ये एखादा स्किल्स कोर्स संभाजी महाराजांना आपण सांगतो की 120 लढाया केल्या, 70 लढाया केल्या, पण जर रिझन कुठं आहे, ज्यावेळेस तुम्हाला पुरावा मागितला जातो तर तुम्ही फोंड्याची लढाई सांगता, हसन अलीची लढाई सांगता. हे सांगण्यापेक्षा या व्यक्तीनं 8-8.5 वर्षामध्ये किती लढाया केल्या आणि त्यामध्ये त्यांना कोणकोणाचा सहभाग केला, जो इतिहास आज प्रकाशित झालेला नाही तो प्रकाशित करण्याचं काम हे अध्यसन केंद्र आणि आपण करणार आहोत. या हेतूनं हे अध्यसन केंद्र पुढील काम करेल. अधिक न बोलता, कारण प्रास्ताविकामध्ये जास्त बोलायचं नसतं, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचा आभार मानतो आणि रामलेल प्रस्तावित थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण अध्यासन केंद्राची भूमिका आणि भविष्यकालीन वाटचाल कशी असणार आहे या दोन्ही गोष्टीचा सांगोपांग असा विचार आपल्या प्रास्ताविक आणि स्वागतातून मांडलेला आहे. आपले मनापासून आभार. आजच्या प्रमुख अतिथींचा सत्कार आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते घेणार आहोत. सर्वप्रथम माजी आमदार माननीय विनायकरावजी पाटील यांचा सत्कार अध्यासन केंद्राचे अध्यक्ष श्री सचिन गायकवाड सरांनी एक रोप देऊन आपण करूया, कारण पर्यावरण आणि बाहेर उन्हाची जी लाही होत आहे, आपण पाहतोय की काल 42.8च्या पुढे तापमान गेलेलं आहे आणि तापमानात वृक्षाचं लागवड आणि वृक्षाचं रोपण व्हायला पाहिजे या भूमिकेतून आपण वृक्ष देऊन स्वागत करत आहोत माननीय माजी आमदार विनायकरावजी पाटील साहेबांचा.
अध्यासन